झी 24 तास एक पाऊल पुढे। हाय फ्रेंड्स, स्पॉटलाइट मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपल्या बरोबर धागे दोरे या फिल्मची टीम आहे। उमेश कामत, भार्गवी शिरमोले आणि फिल्मचे डायरेक्टर अक्षय दत्त। एक वेगळा प्रश्न मला तुम्हाला दोघांना स्पेसिफिकली विचारायचा आहे। तुमची फिल्म रिलेशनशिपवर भाष्य करते, लग्न झाल्यानंतरचं जे रिलेशनशिप आहे त्याच्यावर भाष्य करते। तुमच्या दोघांचंही लग्न झालेलं आहे, तर ही फिल्म केलं ही फिल्म केल्यानंतर एक माणूस म्हणून कुठे तुमच्यामध्ये काही बदल झाला किंवा कुठे तुम्हाला काही वेगळं शिकायला मिळालं? प्रत्येक फिल्म नंतर एक ऍक्टर म्हणून नक्कीच बदल होतो। माणूस म्हणून या सिनेमानी कॅरेक्टर वाईज बघता खरंच नाही झाला असा काही, कारण मंजू जशी आहे तशी प्रिया नाही आहे। पण जसा प्रसाद आहे तसाच तू आहेस हे मात्र आहे। खूपसा प्रसाद सारखा मी आहे, त्यामुळे मला प्रसाद पटत होता, मंजू पटत नव्हती। पण प्रिया अजिबात तशी नाहीये, त्यामुळे ह्या सिनेमामुळे आमच्या रिलेशनमध्ये फार काही फरक पडलाय असं काही नाहीये। आमच्या ह्या सिनेमात पटकन मी प्रेमात पडलो एका क्षणात आणि डायरेक्ट लग्न करून आलो नाही, कारण आयुष्यात खूप वेळ लागला सगळ्या गोष्टींना। त्यामुळे खरंच सांगायचं तर असं काही सिनेमामुळे आमच्या रिलेशनमध्ये काहीच फरक नाही पडला। हो, एक ऍक्टर म्हणून नक्कीच मला 2-4 गोष्टी शिकायला मिळाल्या, कळल्या। त्या पुढच्या सिनेमात मी करणार नाही याची माझी रिव्हिजन चालू झाली आहे। त्यामुळे एक सिनेमा म्हणून एक्सपिरियन्स खूप छान होता आणि एक ऍक्टर म्हणून मला नक्कीच फरक पडेल पुढे। भार्गवी, तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फिल्मच्या दरम्यान माझं लग्न ठरलं, त्यामुळे माझ्यासाठी ही फिल्म वेगळ्या अर्थाने महत्त्वाची आहे। आणि मुळात या फिल्मचं कॅरेक्टर असं आहे की तेजस जिचं लग्न झालेलं नाही, ती खूप करिअर ओरिएंटेड आहे। सो मला असं वाटतं मी स्वतः खूप फोकस्ड आणि करिअर ओरिएंटेड आहे। मला असं खूप करिअर आणि मी खूप सिरियस आहे त्या बाबतीत। म्हणजे कुठलंही करिअर मला असं वाटलं कोणीही लाईटली घेऊ नये, खूप फोकस असावं आणि तो काळ त्या गोष्टींसाठी द्यावा। सो मी गेली अनेक वर्ष खूप सिरियसली माझं करिअर फोकस करून काय करायला पाहिजे आणि काय नाही असं खूप होते। पण या फिल्मच्या दरम्यान माझं लग्न ठरल्यामुळे या फिल्म नंतर मला एवढं कळलं की मंजूचं जे कॅरेक्टर आहे, जे आम्ही सीन केले, त्याच्यात मला कळलं की ती वाईट नसते, तिचे एक्सप्रेस करायची पद्धत चुकते काही वेळेला आणि ती कन्व्हिन्स नाही करू शकत आणि समजावू नाही शकत। तिच्या ज्या पद्धतीने तिचं वाढ काय म्हणतात त्याला, अपब्रिंगिंग ज्याला म्हणतो, ते झालंय ते चुकीचं आहे असं नाही, तेच योग्य, ते तिच्या पद्धतीचं आहे लाईफस्टाईल, ती समोरच्या माणसाला ऍक्सेप्ट होत नाही। त्यामुळे मला असं वाटलं की कदाचित माझा हा खूप फोकस असणं, हा स्वभाव माझ्या होणाऱ्या नवऱ्याला वेगळा वाटू शकतो, त्याच्या काही अपेक्षा असू शकतात। सो मला थोडं त्याच्याही कलानी घेतलं पाहिजे, कारण मी असे सीन केलेत की ज्याच्यात मी तिला समजावते। माझ्या मैत्रिणीला सांभाळून घे, शी इज अ लव्हेबल इडियट। लवकरच फिल्म रिलीज होते, का फिल्म प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन आवर्जून पाहावी, काय सांगता? एकच कारण आहे की तुम्हाला जी एंटरटेनमेंट हवी असते ती एंटरटेनमेंट हा सिनेमा नक्की देईल। सगळ्या कुटुंबाबरोबर एकत्र जाऊन बघण्याचा हा सिनेमा आहे। तुम्हाला या सिनेमात वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतील नक्कीच। फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघण्याचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही फिल्म थिएटरमध्ये, मी पूर्ण एक वेगळा अँगल सांगते की फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघितल्यानंतर कलाकारांना, दिग्दर्शकाला आणि चांगल्या प्रोड्युसर्सना जे आमच्या फिल्मचे आहेत त्यांना एक छान प्रोत्साहन मिळतं पुढची फिल्म होण्यासाठी आणि त्या पद्धतीने मग चित्रपटसृष्टी रोल होत जाते। सो कलाकारांच्या वतीने, संपूर्ण टीमच्या वतीने प्लीज ही फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेलच, पण त्याबरोबरीने तुमच्या कौतुकाची थाप आमच्या पाठीवर पडेल असं मला वाटतं। खऱ्या अर्थाने आपण नेहमीच म्हणतो की प्रामुख्याने आपल्याकडे नवीन प्रश्न कधी मांडले जात नाही। म्हणजे फिल्ममध्ये आता प्रश्न जर मांडायचे म्हणले तर मग आपण म्हणतो शेतकऱ्यांची आत्महत्या, मग ते काही असू दे, त्यांना वीज मिळत नाही म्हणून, त्यांना चांगला भाव मिळत नाही, पण नवीन पिढीला पडणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांचं थोडंफार कुठेतरी आम्ही ह्याच्यात उत्तर द्यायचा जो आम्ही प्रोसेस केलेला आहे, त्याच्यासाठी हा नवीन पिढीचा पण आहे, त्याचबरोबर त्यांच्या आईवडिलांचा पण आहे की त्यांचंही हल्ली ज्या पद्धतीने घालमेल होते, कारण आज सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये खूप मुलं कामं करतात, त्या ग्लोबलायझेशनचा घरांवर काय परिणाम होतो हा प्रामुख्याने आम्ही याच्यात मांडायचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे असे अपेक्षा आहे की त्यांनी खरंच सिनेमागृहात येऊन बघावा आणि नंतर आमच्यापर्यंत कुठल्या ना कुठल्या मार्गात तुमचं चॅनल आहे त्या चॅनल मार्फत सुद्धा आम्हाला एक पावती कळावी की आम्हाला हा आवडलाय चित्रपट करून। थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल आणि फिल्मसाठी खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। झी 24 तास एक पाऊल पुढे।